तुम्हाला चालू गाडीतून फेकणार आहे. मी उचलन का तुम्हाला? बोला की. तुला माझ्या ताकदीचा अंदाज नाही. मी हा व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करणार नाहीये. बोला बोला. नखरेल साळ. मी काय नखरे? अयो मी लय, माझं तोंड लय बारकं दिसतंय का हो तुम्हाला? सिरियसली मलाच माझं बारकं दिसायला लागलेले तोंड असं. हे मी मगाशीच आता जे मोहरून येताना हे गाणं ऐकलं होतं. तर आत्ता आम्ही चाललेलो आहे बारामतीला. आणि बारामतीला मी असं सहज काही जात नाही, मूवीलाच जातो आणि इतर काही काम असेल तर पण शक्यतो काही काम नसतात म्हणजे वैयक्तिक माझे. तर त्यामुळे आणि आमचे शेठ म्हणत होते हे आपले पाहुणे विचार कुठले आहेत म्हणून. मी म्हणलं आता काही सोयरी करायची का? ते म्हणले चालेल ना. पण असं करून ना आम्ही रोड पास म्हणजे ते मेंढर पास केले त्यांनी. रोड तो पलीकडे गेले आणि हा अगोदरचं 2 व्हिडिओ स्टार्टिंगचे ते अगोदर इकडे. त्यानंतर ना आम्ही आज दोघं चालू होतो. आनंदी काही नव्हती, आनंदी गेली होती गावाला. सुभद्रा सिनेमाला आम्ही तिकीट काढले. त्यानंतर ना तर आता आम्ही निघणार आहोत आतमध्ये. त्या अगोदर टाईम होता 7:30चा मूवी होता. आम्ही 7ला पोचलो होतो त्यामुळे थोडीशी पोटपूजा करावं म्हटली. त्यानंतर ना स्वीट कॉर्न घेतला आम्ही, मसाला म्हणजे मसाल्याचं घेतलं, मसाला कॉर्न. आणि मला फार आवडतं ते, आपलं स्वीट कॉर्न असो किंवा साधा असो मला आवडतं ते. त्यामुळे म्हटलं शेटला म्हणलं मला ते घ्यायचं आहे. आणि सॉफ्टी आम्ही लेमध्ये आणि काश्मीरमध्ये खाल्ली होती. सुभद्रा मॉलच्या तिथे मी फर्स्ट टाईम बघितली. पण त्यानंतर ना मग ते म्हटले त्याला थोडंसं म्हणजे 2 तास जातील असं काहीतरी. मग त्यांनी परत समोसे घेतले. त्यानंतर ना सॉफ्टी घेतली, पण सॉफ्टी नाही आवडली मला, म्हणजे थोडीशी पकवाजच वाटली. आम्ही जिथे तिकडे खाल्ली होती काश्मीरला तिथे छान होती, इथली काही छान आवडली नाही आम्हाला. त्यानंतर ना आमचा 10:30ला मूवी संपला. पण तुम्ही म्हणता मूवी कोणता होता? तर मूवी होता श्री 2 म्हणून. आणि व्हिडिओमध्ये घेतल्यानंतर ना कॉपीराईट क्लेम येतो, त्यामुळे मी त्याला काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही. आणि माझा चेहरा असं झाला होता की बापरे मला झोप आलेली होती. मूवी इतका हॉरर होता, म्हणजे निम्मा कॉमेडी निम्मा हॉरर असा टाईप होता. आणि हॉरर मूवीची मला भीती वाटते आणि त्यामुळे मला आता मग झोप आली होती, जेवायची पण इच्छा नव्हती. त्यानंतर ना मग लागला होता पाऊस. तर काही जाता आम्ही आलेलो आहे घरी. आणि आता वाजलेलं आहे 11:15 आणि एवढा पाऊस सुरू झाला ना पिपळ्यापासून. भरपूर असा पाऊस सुरू आहे, बद असं पाऊस चालू आहे. आणि तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी कपडे पण काढले होते, ब्लँकेट आणि ते सगळे टाकले होते आतमध्ये. बाकीचे कपडे तसेच होते तर मी काढते. आणि आजच्या ब्लॉगची व्हिडिओ आवडला गुड मॉर्निंग. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मी घेतलेलं आहे घर आवरायला, म्हणजेच तर आपलं रेग्युलरची साफसफाई. आणि आता माझे आंघोळ झालेले आहे, कपडे पण झालेले आहेत. पण आमच्या घरात पाणी नाही आहे कालपासूनचं. आणि शेट आणखी उठलेले नाही आहेत कारण आज संडे आहे, त्यामुळे कामं जरा निवांत होतात म्हणून. आणि मग म्हटलं चला तोपर्यंत आपले बाकीची कामं आवरून घ्यावं, नंतर ना आपल्याला वेळ राहील म्हणून. आणि त्यासाठी मी घेतले आता इकडलं बेडरूम. म्हणलं तर त्याला बेडशीट टाकावं, झाडून घ्यावं, पुसून घ्यावं म्हणून. आणि परत मग वेळ जातो कामांमध्ये आणि मग टाईम असला तरी वेळ घालवता येत नाही असं. तर मग आता त्यांचं आवरूस तर मी माझी बाकीची कामं सगळे आवरून घेते. आणखी मग मला दुपारचा स्वयंपाक करावा लागेल, म्हणजे आत्ता नाही केला सकाळनं तरी मला दुपारनं करावे लागेल, कारण मग त्यांचं आवरूस तर दुपार होईल. कारण मी पण आता फरशी पुसायला घेणार आहे. झाडायचं पुसायचं म्हटलं तरी बराच वेळ जातो, पूर्ण घर वगैरे, त्यामुळे. आणि आता मी ठेवलेलं आहे, मी लिंबू पाणी घेते दररोज, ग्रीन टी वगैरे सकाळचं, पण आता सध्या नाही आहे. त्यामुळे मग म्हटलं चला थोडीशी कॉफी घ्यावं. कॉफीने काही होणार नाही, अगं नॉर्मली साखर टाकून.
त्यामुळे मी कॉफी ठेवलेली आहे. आणि कॉफी किंवा चहा मला असा जास्त आटून प्यायला खूप आवडतं. त्यामुळे मी म्हणलं आता ओतू नाही जावं म्हणून मी मोठ्या दुधाचं पातेलं होतं त्यातच ठेवलेलं आहे उकळायला. कारण म्हटलं मी इकडे कामात लागले तर हे असंच राहून जाईल म्हणजे, आणि मग वेळ झाल्यानंतर मग परत हे होईल. त्यामुळे म्हटलं चला चहा तिकडे उकळूच तर आपलं इकडचं निम्मार्थ आवडेल. आणि सो रूम झालेले आहे रिकामी. तर मी खॉटवरती बेडशीट हातरून घेते. असे एकदम मला म्हणजे बघण्याचं स्वच्छ असं बघण्याची सवय मला थोडी हे झालं नाही तर मग असं चिडचिड होते आणि मन लागत नाही माझं असं पसारा बघितल्यानंतर. आमचे बेडरूम काही आनंदी नसल्यामुळे जरा सगळं क्लीनच आहे बऱ्यापैकी. हॉल वगैरे सगळं, फक्त किचनमध्ये शक्यतो राडा होतो आणि आनंदी असल्यावरती मग तर जास्तच होतं. असं करून झालेलं आहे आपलं. तर चला रूम झाडून घेऊ आणि कॉफी मिक्स चहा मला खूप आवडतो असा आणि मी ट्राय करते. आणि मी एका माझ्या फ्रेंडला पण सांगितलेलं आहे जिममधल्या, ते म्हणलं ट्राय करून बघ मिक्स कॉफी वाटर विथ चहा पावडर, छान लागतो. जास्त घोटून घेतलेला. तर चलो लगाते हैं हम झाडू. आणि मी फरशी पुसले आणि खाली बसले कारण डायरेक्टली जिन्याने वरती जात येत नाही कारण पायऱ्या वाजवायला नसतात. त्यामुळे मी खाली येताना एक मेहंदीचा कोन आणला आणि छानशी अशी सुंदरशी अशी मेहंदी काढली. आणि मला मेहंदी काढायला फार आवडतं. एवढी फारशी जमत नाही पण बऱ्यापैकी जमते आणि मी सतत ट्राय करत असते. मला एकदा गेले की एकदा दुसऱ्या लगेच हातावरती काढते. मेहंदी कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एवढी अशी खास जमत नाही पण आवड असल्यामुळे मी काढते आणि एवढ्यात काही मला सबड भेटत नाही त्यामुळे. आणि त्यानंतर नाही मेहंदी लगेच सुकली आणि मी सुकल्यानंतर ना लगेच मेहंदी काढते किंवा धुवून टाकते. आणि मग आता खालीच होते. मी म्हटलं चला आता वरती जाऊन स्वयंपाक करायचा होता मला, त्यामुळे मी खालूनच मेहंदी धुवून जाणार होते. तर हे आहे माझं म्हणजे घर झालेलं आहे क्लीन करून, मेहंदी काढून मेहंदी धुवून झालेले आहे. खाली बसल्या म्हटलं चला काढून घ्यावं आणि क्लीन करायचे. बाथरूम वगैरे राहिलेलं आहे पण अगोदर म्हटलं स्वयंपाक करावं. शेट पगार करतात खाली आणि मग त्याला भूक लागलेली असेल का तर 1 वाजलेले आहे. सो त्यामुळे मग आता भूक लागली मला पण, कारण रोजचा टायमिंगचा बरोबर 1चा झालेला की लगेच भूक लागते. हो. आणि आता हॉल लावते कारण मला अचानक कोणी आलं तरी कळत नाही. मग किचनमध्ये हे झालेलं आहे माझा हॉल क्लीन आणि मला असं सुटसुटीत मोकळं फार आवडतं. आणि त्यामुळे मी खालचा सोफा पण खालीच ठेवलेला आहे. त्यामुळे वरती काहीच आणलेलं नाही, जेवढं लागते तेवढंच वरती आणि बाकीचं सगळं स्टोरूममध्ये टाकलेलं आहे. इकडले आहे नानांची बेडरूम, ती पण आवरून झालेली आहे. आता मला लागायचं आहे स्वयंपाकाला. स्वयंपाक काय दोघंच असल्यामुळे जास्त नाही. हे माझं किचन, सो किचन पण क्लीन आहे. आणि इकडे आहे माझी बेडरूममध्ये थोडासा पसारा असतो खिडकीत वगैरे, हे कपडे वगैरे मी ठेवते रोजची. आणि असं आहे आमचं छोटंसं घर. तर आता आपण करूया भाकरी. देवपूजा केली होती पण आता देवा इजून गेलेला आहे, जे पोचलेला आहे. गॅस थोडा पलीकडे सारते आणि आता घेते स्वयंपाक करून. तर चलो चहाची भांडी आहेत, 2-3 वेळा चहा करण्यात आला. आजी सासू वगैरे आल्या होत्या मग त्यांना चहा करण्यात आला. मग भांडी काही नव्हती म्हणून मी भांडीचा काही विषय घेतला नाही. म्हटलं आता स्वयंपाक झाल्यानंतर ना करता येतं म्हणून.
तर मग म्हटलं आता दोघाला 2 भाकरी टाकल्या आणि आनंदीला वांग्याचं भरीत करून भाकरी दिली होती. तिने त्यातला थोडा तुकडा ठेवला होता. माझं किचन आवरून झालं होतं, सगळे साफसफाई करून झाली होती. कारण उद्या होता सोमवार. मी कधीची व्हिडिओ कधी पण टाकले जातात माझ्याकडून, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका. आणि मी हा व्हिडिओ बऱ्याच व्हिडिओंचा एकत्रित केलेला आहे. आणि आता रक्षाबंधन आहे म्हणून मी चाललेले आहे घरी आणि त्यामुळे मी बसने चाललेले आहे. शेटला काही वेळ नव्हता त्यामुळे म्हटलं चला. त्यानंतर आम्ही गेलेलो आहे तिथे. संध्याकाळच्या 6:30 वाजले होत्या. तर मी, मम्मी, काकी आणि आनंदी आणि दीदी आणि भैया म्हणजे आमच्या आत्याच्या नातू, ते आम्ही एवढे सगळेजण तिथल्या मंदिरात गेलो होतो. आमच्या घरापासून 10-15 मिनटं अंतरावर ते आहे. आणि मी लहानपणी म्हणजे मला जोपर्यंत लग्न झालं नव्हतं तोपर्यंत मी गेले होते तिथे. पण नंतर माझं काही झालंच नव्हतं. लग्न झाल्यापासून माझं काही जाणंच झालं नाही त्या मंदिरात. आणि ते मंदिर इतकं असं मस्त आहे, जुनं मंदिर आहे आणि आता ते पूर्णपणे थोडक्यात बदलण्यात गेलेलं आहे. अगोदर फक्त हे दगडांचंच होतं आणि पिंड पण अशी जास्त अशी खाली होती आणि अंधार असायचं पहिला या मंदिरामध्ये. पण बऱ्याच म्हणजे सुधारणा झालेल्या आहेत. आता एवढीही वाटत नाही, भीती वाटत नाही तर त्या मंदिरात जायची वैयक्तिक मला भीती वाटायची. असं खाली होतं आणि अंधार असल्यामुळे. त्यानंतर आम्ही मूग वगैरे सगळं नेलं होतं. त्यानंतर नंदीला वाहिलं. पुढे गेल्यानंतर पिंडेला वगैरे वाहणारच आहे. ही आहे दीदी. आणि बाहेर चाफ्याची झाड आहे, तिथून चाफ्याखाली फुलं पडली होती. ती म्हणली आणू का? मी म्हटलं घ्यायचं. आणि असं करत आम्ही आणि पुढे गेलो. पण मंदिरात गेल्यानंतर खरंच भारी वाटत होतं. कारण सोमवार होता आणि भिगवणला काही मंदिरात जाणं झालं नव्हतं. म्हटलं आजचा मंदिराचा वार चुकतोय का काय, पण असं नाही. आणि मग म्हटलं चला, काकी म्हणली चला जाऊन येऊया. मग आम्ही 10 मिनटात आलो असून आमच्या घरापासून चालत गेलो होतो आम्ही सगळेजण. असं करून आम्ही मंदिरात आलो. आणि पिंड पण माझ्या बघण्यात वाटत होतं पिंड वरती घेतली की काय. मी असं विचारलं पण ती दिदी म्हणली नाही. पण मी म्हणलं अगं आम्ही होतो त्यावेळेस जरा खालीच वाटत होती पिंड. असं करून आपल्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.